बळीयाचे अंकिता मी झालो बळीवंत. लाथाडिला हा संसार किंवा लाथाडिला संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान. लाथाडिला हा संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. लाथाडिला हा संसार केला षडउर्मीचा मार. योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्ता. संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्नं. अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादिं प्राणान्नं भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावध्नि जीवो धरार्थावतारं कलांकंकते ज्योतिकामोदिवक्त्रम्. खलानि शवादापनोदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी. तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी. तुका नाम हे वाचे सिगाता. बहुसावळा जोडला वर महाता. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी. असा भक्त जो आवडे श्री हरीसी. तया ठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ. जय मो जय मो जय मो जय मो. जय मो जय मो जय मो जय मो. भावनिया विलंब कावाया गावियला. विलंब कावाया गावियला. जय मो जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. आसबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा. सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी. जय बोलो हनुमान की. हनुमान की. हनुमान की. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निजा करना. तुमच्या लागलो निजा करना. तुमच्या लागलो
चला आता नमन झालं अभंगाकडे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताडीला संसार किंवा लाताडीला हा संसार, केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा खूप सुंदर गाथ्यातील अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आम्ही आमच्या जीवनामध्ये संपूर्ण आयुष्यभरामध्ये जे बळ कमवलंय, जे गाठीला आम्ही बळ बांधलंय आणि त्या बळाच्या भरोशाने आम्ही बलवान झालो, त्या बळाची मीमांसा, त्या बळाचा विचार तुमच्या आमच्या समोर मांडतायत. नेमकं ते बळ कोणतं आहे गड्या? कारण बळ एक व्यवहारिक एक आहे आणि पारमार्थिक एक बळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय व्यवहारिक बळ मांडत नाहीत. मग ते पारमार्थिक बळ नेमकं काय आहे आणि त्या बळाचा महाराजांनी उपयोग केलाय कसा आजच्या अभंगामध्ये पाहायचं. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताडीला हा संसार केला षडउर्मीचा मार. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता राहू द्या, ते ठेवा अण्णा, बस आता बसा. चला विनी करेला लावा सर्वांना आलं. मग सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपलं बळ सांगतायत. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय बळ कमवलं. बळ कमवलं ठीक आहे, पण महाराज बळ कमवण्याच्या अगोदर तुम्ही ते बळ कमवलं कसं हे सांगा. काय केलं तुम्ही? महाराज म्हटले काही तेवढा आम्ही खटाटोप केला नाही. आम्ही स्वतः काही तेवढा खटाटोप केला नाही. असं आम्ही कुठं काही जिम जॉईन केली नाही, कुठं काही गेलो नाही असं बळ वाढवण्याकरता. मग केलंय काय? महाराज म्हटले आम्ही कुठंच गेलो नाही, पण एक केलं. काय केलं? आम्ही बलवान होण्याकरता जे स्वतः बळीवंत आहेत, जे स्वतः बलवान आहे त्याच्या संगतीला जाऊन बसलो. काय केलं? आम्ही जे स्वतः बलवान आहे आम्ही त्याची संगत केली, आम्ही त्याची शरणागती स्वीकारली आणि मग आमचं संपूर्ण जीवन त्यांच्या स्वाधीन केलं. बळीयाचे अंकित आणि त्याचा प्रभाव असा झाला आमच्या जीवनावरती. ते स्वतः बलवान आहे, त्यांच्या अंकित आम्ही झालो आणि त्याच्यामुळे आम्ही झालो बळीवंत. आम्हाला जास्त काय करावं लागलं नाही. त्यांच्या सोबत राहून राहून आम्ही बलवान झालो. आमच्याकडे बळ आलं. बलवान होणं म्हणजे काय येणं आहे? बळ येणं आहे. बळ काहीतरी बळ गाठीला असणं. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुमच्याकडे कोणतं बळ आलं असं नेमकं? काय कमवलंय तुम्ही? तर महाराज म्हटले 1 नाही 2 नाही तर 3 प्रकारचं बळ माझ्याकडे आलं. कोणकोणतं? महाराज म्हटले पहिलं बळ आमच्याकडे आलं वैराग्याचं. वैराग्याचं बळ आमच्याकडे आलं. दुसरं बळ आमच्याकडे आलं ज्ञानाचं आणि तिसरं बळ आलं आमच्याकडे भक्तीचं. हे 3 प्रकारचं बळ आमच्याकडे आलं. पहिलं बळ आलं वैराग्याचं. वैराग्याच्या बळावरती काय केलं तुम्ही? लाताडीला संसार केला षडउर्मीचा मार. वैराग्याच्या बळावरती आम्ही संसार नातला थाळला.
संसाराला लात मारली. लात मारणं म्हणजे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आता मज पासी नका वधो प्रपंचाचे विषयी. संसाराबद्दल आमच्या मनामध्ये संसाराचा वीट आलेला आहे अशी आमची स्थिती तयार झाली. म्हणजे याला लाथांड म्हणणं. हे वैराग्याच्या बळावरती शक्य आहे आणि ते बळ आमच्याकडे आलं पहिलं बळ. दुसरं बळ आहे आमच्याकडे ज्ञानाचं बळ. ज्ञानाच्या बळावरती काय केलं महाराज म्हटले या मृत्यू लोकातला मला वस्तुस्थिती कळाली. ज्ञानाच्या बळावरती सत्य परिस्थिती कळाली. जन तन धन केले तृणाही समान. जन समाज नाकारला, तन स्वतःच शरीर नाकारलं, धन पैसा नाकारला. का? कारण आम्हाला यांची स्वरूप स्थिती कळाली, आम्हाला यांचं सत्य स्वरूप कळालं. हे कुठपर्यंत? जन तन धन केले तृणाही समान. ज्ञानाच्या बळावरती आणि भक्तीच्या बळावरती तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. अभंगाचा सरळ भाव. विठाला विठाला आता शेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. मौजे हरबळ या पावन भूमीमध्ये भगवान हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये चालत असणारा हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरे. पण एवढा समाज एवढा तुमचा उत्साह पाहून असं वाटतंय हे दुसरं वर्ष नाहीच भाऊ. का? जवळजवळ मला वाटतं या सप्ताहाला 30 ते 40 वर्षाची परंपरा असावी असं मला वाटतं. म्हणजे तुमचे सर्व काय उत्साह पाहून हे सर्व काय तुम्ही जे जमलात ना एवढे. आता बऱ्याच ठिकाणी असं नसतं महाराज. भला मोठा मांडव आणि आत 5च पांडव अशी अवस्था आहे बऱ्याच ठिकाणी. मंडप भरपूर मोठा असतो पण ऐकायलाच माणसं नाही. पण माणसं ऐकायला आले तर टाळकरी नसतात. मग टाळकरी आला तर वाजवणारा चांगला नसतो आणि वाजवणारा चांगला असेल, टाळकरी चांगले असतील, सगळे ऐकणारे चांगले, कीर्तनकार मापात नसतो. विठाला विठाला श्री संत सद्गुरू मोतीराम महाराज, श्री संत सद्गुरू मारोतराव महाराज, श्री संत सद्गुरू सोपान काका यांची दिव्य परंपरा, यांचा हा दिव्य नेम आणि त्या दिव्य नेमावरती या हरबळकर ग्रामस्थांच्या वतीने हा सुंदर चालवण्यात आलेला हा सप्ताह. नाही तर आपला 1 दिवसाचा कार्यक्रम असायचा. पण मागच्या वर्षी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि विशेष म्हणजे सहकार्य तरुण मंडळींचं झालं बरं का. तरुण मंडळींनी पुढाकार घेतला आणि सर्व काय अनुभवी माणसांनी त्याला पाठिंबा चांगल्या प्रकारे दिला. आणि म्हणून जसं पंढरपुरामध्ये वातावरण असतं तसं आपल्या हरबळ भूमीचं झालेलं आहे. कारण हे 8 दिवस, या 8 दिवसापुढे आणि या 8 दिवसाच्या सुखापुढे महाराज म्हटले स्वर्गातलं सुख सुद्धा कमी आहे. स्वर्गातलं सुख सुद्धा आपण बसू शकत नाही म्हटले, एवढं सुख या ठिकाणी आहे. आणि म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थांच्या वतीने मागच्या वर्षी माझ्याकडे सेवा होती आणि यंदाही कमिटीच्या वतीने आमच्या नरेश भाऊचा फोन आला. सर्व काही कमिटी असेल त्यांनी फोन केला. ते म्हटले महाराज यंदाही तुम्हाला सेवा करायची आणि त्यांनी संपर्क केला आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. उपस्थित सर्व काही गोड अशी माणसं, गोड अशी गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, हरिभक्तपरायण आमचे परम मित्र, मृदंग सम्राट, आपल्या परिसराचं भूषण. कमी वयामध्ये दादांनी खूप मोठं नाव केले बरं का. आमच्या तुकाराम भाऊनी खूप मोठं नाव केलं. एकदा तुकाराम भाऊ करता टाळ्या वाजवा. आपल्या जवळचे ते टिळकीचे माझे अत्यंत जवळचे आहेत महाराज. खूप सुंदर वाजवतात. त्यांची उपस्थिती सप्ताह करता लाभलेली. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे शिवाजी भाऊ असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आमचे प्रल्हादांना असतील, हरिभक्तपरायण आमचे दत्ता मामा असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय गाथा कंठस्थ आणि खरंच महाराज आपल्या परमार्थाचं वैभव बरं का आपल्या परिसरातलं. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. प्रभू महाराज म्हणजे आता काय बोलावं त्यांच्याबद्दल. मी भरपूर दिवसापासून पाहतो. तिकडे पैठणला गेल्यानंतर नाथ महाराजांना पाहायचं आणि आपल्या भागात आल्यानंतर प्रभू महाराजांना पाहायचं. म्हणजे त्यांची स्तुती करत नाही मी जवळजवळ आज बाबांना मी 4 वर्षापासून पाहतोय. 4 ते 5 वर्षापासून मी कीर्तन करतो तेव्हापासून. आमच्यासारखे कितीतरी कीर्तनकार त्यांनी उगाळून पेलेले, पण त्यांच्या चेहऱ्यावरती असा आव आहे जसं काय मला कळतच नाही काही.
हा, आणि आमच्यासारखे दोनच अभंग पाठ करतात, अख्ख्या गावाला बोलू देत नाहीत, कोणालाच बोलू देत नाहीत, कोणालाच. खूप मोठा महात्मा आहे महाराज. म्हणून प्रभू महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. त्यांची उपस्थिती आहे. आमची विनेकरी असतील हरिभक्त परायण आमचे दिलीप महाराज सोनखेडकर असतील, मला माहित नाही बरं का, परिचय नाही. आता पप्पू महाराज असतील आमचे हरिभक्त परायण, आमचे प्रल्हाद महाराज असतील हरिभक्त परायण, आमचे भागवत महाराज असतील, आमचे बाबा आले त्या ठिकाणी कालपासून. हा, सुंदर चोपदार आहेत. कुठले तुम्ही? वा वा वा, चोपदारा करता टाळ्या वाजवाकडे. दुसराच वर्ष असतात गावातच चोपदार केला का तुम्ही? वा, असंच पाहिजे. आता तुम्ही आपल्या गावाला यायचं. हा बाबा, फोन नंबर घ्या लिहून यांचा. हा, हेच होते का? होतं वयाच्या मानानं. चला ऍडजस्ट करून चलत राहतो. चला, सुंदर असे चोपदार आहेत आमचे, सुंदर असे सर्व काय जमलेली मातृवर्ग पितृवर्ग सर्वांची उपस्थिती आहे. आमचे यूट्यूब चॅनलचे सर्व हरिभक्त परायण आमचे KVM नांदेड चॅनलचे सर्व काय नाव आहे? व्यंकटेश भाऊ असतील, तेही 7 दिवस या ठिकाणी सेवा देता येत वाटतं. त्यांच्याकडे टाळ्या वाजवा. म्हणजे आपल्या संपूर्ण 7 दिवसाचा हा जो सोहळा आहे, हा संपूर्ण कुठं जाणार आहे? युट्यूबला जाणार आहे. आणि युट्यूबवर कोण कोण पाहतं? महाराष्ट्र नाही, आपला देश नाही, इस्रायल मधली माणसं पाहतात. म्हणजे संपूर्ण जगामध्ये हा सोहळा जातो. म्हणून त्यांच्या मार्फत हे काम चाललेलं आहे. आमचे साऊंड सिस्टमचे मालक आमचे नागेंद्र भाऊ, आमचे योगेश भाऊ असतील, नागेंद्र साऊंड सिस्टम, त्यांनाही धन्यवाद. आता सर्वांना धन्यवाद. कोणी जर विसरून राहिलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करावी. आणि वेळ जास्त न घेता अवघ्या काही तासामध्ये, म्हणजे 1 तासभरामध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न करीन. आनंद वाटला बरं का. आबाल वृद्धापासून सर्व काही कीर्तन ऐकण्याकरता आले. तरुण मंडळी तेवढीच आहे, वृद्ध माणसंही तेवढेच आहेत. नाही महाराज, बाल भजनी मंडळी तेवढीच आहे. लेकर सुद्धा आलेत, लेकर सुद्धा. त्यांना मी तर कीर्तनाला येत होतो, रस्त्यानंच होते, महाराज 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 करत. हा तुमचा आनंद आहे, खूप सुंदर आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. काय सांगतात महाराज आजच्या अभंगातून? अभंग खूप गोड आहे, तुम्हाला पटेल रुचल अशा भाषेमध्ये सांगणार. तुमच्यापर्यंत अभंग सोडूनच जाणार संपूर्ण. काय म्हणणं आहे महाराजांचं आजच्या अभंगातून? म्हणणं खूप गोड आहे. काय म्हणतायत? आम्ही झालो बळीवंत. महाराजांना खूप गोड सांगायचंय. आणि मला वाटतं सध्याच्या काळाला महाराजांचं बोलणं अगदी लागू पडेल. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये बळ कमवलंय. बळ म्हणजे महाराजांना सांगायचं की तुम्ही बळ कमवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय कमवलं पाहिजे? बळ कमवलं पाहिजे. तुम्ही बलवान झाले पाहिजे. काय कारण आहे महाराज बल कमवण्याचं? त्याचं कारण असं आहे, समाजामध्ये तुम्हाला जर किंमत असावी असं वाटत असेल, बाजारामध्ये तुमची चांगली पत असावी असं वाटत असेल, लोकांमध्ये तुमची चांगली उठबस असावी असं वाटत असेल, आणि 4 चौघांनी तुम्हाला विचारावं असं वाटत असेल, तर तुमच्याकडे बळ असलंच पाहिजे. समाजामध्ये तुम्हाला किंमत असावी असं वाटत असेल, तुमच्याकडे काय लागत? बोला, बोलत चल. बळ म्हणजे आपल्या भाषेमध्ये पावर. काय लागते? पावर, ताकद. काय लागते? पावर, ताकद लागते. ताकद. समाज ताकदीशिवाय कोणाला मानत नाही बरं का, मानतच नाही. तुम्ही बघा, तुम्ही करा कधी परीक्षण समाजाचं. समाज कधीच सर्वसामान्य माणसाला किंमत देत नाही, कधीच देत नाही, देतच नाही. समाज कधीच गरीब माणसाचा सन्मान करत नाही. नाही नाही, गरीबाला, निर्बळ माणसाला या समाजामध्ये किंमत नाही, अजिबात किंमत नाही. मला सांगा, कुठं सर्वसामान्य माणसाची आज किंमत आहे? कोण ओळखतं सर्वसामान्य माणसाला? कोणी ओळखत नाही. अरे बस, ओळखायचं जाऊ द्या, सर्वसामान्य माणसाच्या जवळ बसायला कोणी तयार नाही, आज बसत नाही कोणी. म्हणून बलवान असलं पाहिजे. कारण जगामध्ये शास्त्रकारांनी 3 भक्ष्य सांगितले. भक्ष्य म्हणजे ज्यांचं नेहमी शोषण होतं, ज्यांचं नेहमी शोषण होतं, असे 3 वर्ग आहेत. कोण कोण? तर पहिला आहे रुग्ण.
रुग्ण म्हणजे रोगी, रोग्याचं नेहमी शोषण होतं. दुसरा आहे गरीब, गरीबाचं नेहमी शोषण होतं. आणि तिसरा आहे निर्बळ म्हणजे बलहीन, बलहीनाचं नेहमी शोषण होतं. पहिला आहे रुग्ण, रुग्णाचं कोण शोषण करतो? कोण? बोलत चला, बोलत चला. कोण करतो? डॉक्टर. हाडवळ मधली शांता अक्का जर गेली ना सोनकेला किंवा नांदेडला दवाखान्यात, डॉक्टर बघत नाही काय याची परिस्थिती आहे. डॉक्टर मनावर बिल फाडतं, फाडतं की नाही? काही पाहत नाही. आणि डॉक्टरनं जेवढं फाडलंय तेवढं द्यावं, भरावं लागतं की नाही? शोषण करतो. बघत नाही गरीब तुम्ही आहेत की श्रीमंत आहेत, बघत नाही. डॉक्टर शोषण करतो समाजाचं, रोग्याचं. दुसरा आहे महाराज म्हटले गरीब, गरीबाचं नेहमी शोषण होतं. कोण करतं गरीबाचं शोषण? तर जे श्रीमंत माणसं आहेत ते गरीबाचं काय करतात? शोषण करतात, शोषण. आता देशाच्या स्वतंत्र होण्याच्या अगोदरच जाऊ द्या, पण स्वातंत्र्य झालं तेव्हापासूनचा एक नारा आहे बघा. काय नारा आहे? जय जवान. नाही नाही नाही, काय नारा आहे तरुण मंडळी? हमारी शादी जल्दी हो. काय ना? गरीबी हटाव. काय हटाव? गरीबी हटाव, हटाव. मला सांगा, गरीब हटले की गरिबी हटली? गरीबच हटले, पण आणखी गरिबी का हटली? हटतच नाही गरिबी, हटतच नाही. का? कारण श्रीमंत माणसं गरिबी हटूच देणार नाहीत, ते फक्त शोषण करणार. विठाला 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 हटू देत नाही. गरिबी हटाव. गरीबावर नेहमी शोषण होतं. आणि तिसरा वर्ग आहे निर्बळ, निर्बळावर नेहमी शोषण होतं. कोण करतं निर्बळाचं शोषण? तर बलवान माणसं निर्बळाचं शोषण करतात, बलवान माणसं. मी तुम्हाला पटवून देईल. मग तुम्हाला जर शोषण व्हावं असं वाटत नसेल, तुम्हाला समाजाने तुम्हाला किंमत द्यावी असं वाटत असेल, तर तुमच्याकडे बळ असणं गरजेचं आहे, बळ असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पटवून देईल, उदाहरणासकट पटवून देईल. बघा, बलवानाचा कसा सन्मान आहे आणि निर्बळाला कसं तुडवलं जातं हे तुम्हाला मी पटवून देईल. पोरं, तुम्हाला गोगलगाय माहित आहे का? बोला बोला. हा, गोगलगाय माहित आहे ना? गोगलगाय, गोगलगाय कशी असते? कापूस खाते का तुमच्याकडे? बरोबर. काय खातं पोरं तुम्हाला? ते गोगलगाय माहित आहे? काय असते तिला? दोन शिंगा असतात, एक चष्मा असतो, नसतो का? हा. ते गोगलगाय काय करत असते? रस्त्याने निघते महाराज, असे रस्त्याने. माणूस असा रस्त्याने निघतो, आणि जेव्हा माणूस रस्त्याने चालतो, गोगलगाय अशी रस्त्याने चाललेली असते. माणूस तिला पाहतो, पण पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतो, आणि पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतो. खुशालवर पाय देऊन काय करतो? पुढे निघून जातो, निघून जातो. का निघून जातो माहित आहे? कारण त्याला माहित आहे ह्या गोगलगायवर पाय दिलं काय, हिला चिरडलं काय, आणि हिला मारलं काय, ही काय आपला प्रतिकार करू शकत? ही काय आपलं बिघडू शकत? नाही नाही नाही. आणि म्हणून हे कशी आहे? ही निर्बळ आहे, ही काय आपला प्रतिकार करू शकत नाही. आणि म्हणून गोगलगाय चिरडली जाते, तिचा काही विचार होत नाही. आणि त्याच गोगलगाय एवढा महाराज, एवढा एवढा जीव एक, एवढा एवढाच आहे. पण महाराज म्हटले, जी गोगलगाय चिरडली जाते त्याला पाहिल्याबरोबर माणसं दुरून हात जोडतात. कोण? वंदावे दुरून शिवून, शिवून वंदावे दुरून तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिवू नये. माणसं बघितल्याबरोबर तुकाराम महाराजांच्या प्रमाणाची ध्यान येते त्यांना. का?
कारण लोकांना माहित आहे की याचं दर्शन परवडणार नाही नाही नाही. इथं कोणाकोणाला दर्शन झालं हातवर करा बरं. करा करा एकदा करा मोकळे हातवर. काय आनंद असतो महाराज त्याचा. हा 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 सुख सोहळा आनंदाचे डोही. त्याचा एवढा आनंद असतो महाराज. मला विचारा ना ते परवडणार नाही दर्शन. विठ्ठल विठ्ठल दर्शन परवडणार काय. मला सांगायचे काय का. मला सांगा गोगलगाई तेवढीच आहे आणि विंचुई तेवढाच आहे. गोगलगाई शान बसा बरोबर मग शान बसा थोडं. गोगलगाई तेवढीच आहे आणि विंचू सुद्धा तेवढाच आहे. गोगलगाई चिरडली जाते आणि विंचवाचा सन्मान होतो. कारण काय. त्याचं कारण एकच आहे. गोगलगाय निर्बळ आहे आणि विंचवाच्या नांगीमध्ये काय त्याचं बळ आहे. आणि म्हणून बघा ज्याच्याकडे बळ आहे त्याचा सन्मान होत असतो नेहमी. समाजाने तुमचा सन्मान करावा असं वाटत असेल तर तुमच्याकडे बळ असावं लागतं. विठाल विठाल पहिला मुद्दा आहे बळासंबंधी. तुमच्याकडे बळ असावं लागतं आणि तुमच्याकडे बळ नसेल तर दुसरा मुद्दा ऐकून ठेवा. तुमच्याकडे बळ असलं पाहिजे आणि नसेल तर तुमच्याकडे बळ नसताना बोलण्याची भाषा नसली पाहिजे. तुमच्याकडे बळ नसेल ना तर मग तुम्ही बोलूही नाही. महाराज म्हटले बळे बिन शक्ती बोलू नाही बळे बिन भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. तुमच्याकडे बळ नसेल तर तुम्ही बोलू नये. आता समाजामध्ये आपण पाहतो काय काय माणसं रोज काय काय माणसं एवढे बोलते तेवढे बोलते. आपण म्हणतो ना हा दादा काय बोलतो तू किती बोलतो. बजेट पाहावं मग बोलावं. माणसाने काही गोष्टी करत असताना आपलं बजेट पाहावं. आता आपल्याकडे एक म्हण आहे बा माणसं बघा ज्याला घरात बायको टाइमला चहा देत नाही ते माणसं चौकामध्ये येऊन म्हणतात मोदीला अक्कल नाही. काय म्हणतात मोदीला तुझी बायको तुला टाइमला चहा देत नाही आणि तू कुठं मोदीची अक्कल काढतो. नाही काय प्रमाण नाही पायतन भूप भूपतीशी दावा हा तिशी दावा धिग त्या कर्तव्य आगी लागो. धिग त्या कर्तव्या आगी लाव. करणं काही नाही महाराज पण बोलणं जास्त. महाराज म्हटले अशा कर्तव्याला आग लागो आग. काय काय माणसं बोलतात फार. बोलण्याचे नाही मोठे असले पाहिजे. आपलं कर्तृत्व तसं असलं पाहिजे मोठं कर्तृत्व. रावण लई गप्पा मारायचा. रावण एवढ्या गप्पा मारायचा. रावण म्हणायचं येऊ दे त्यांना असंच करीन येऊ दे त्यांना तसंच करीन. मंदोदरी म्हटली मालक ते समुद्रावर पूल बांधून येते कोण
कोण? कयावर पूल बांधून येतोय? समुद्रावर बांधतोय पूल, समुद्रावर. ते म्हटले कशावर आहे बांधून येऊ दे, मी काय सामान्य आहे का? मी रावण आहे ज्यानं कैलास हलवलाय. अय शांत बसा. काय झालं विने का? हा ते लेकरच आहे, राहू द्या माझ्याकडे पा. असं आहे का? मग त्यांची जोडी फोडा. ती युती फोडल्याशिवाय गप बसत नाही ती. हा हा दाजीचा लईच अभ्यास दिसतो इकडे. चुलते पुतणे तर नाहीत ना ते. ऐका इकडे इकडे पहा. रावण काय म्हणायचा? येऊ दे त्यांना असं करीन, येऊ दे त्यांना तसं करीन. मंदोदरी म्हटली मालक ते एकटं येत नाही. केवढ्याला घेऊन येतय? 18 पद्म वानर. किती? 18 पद्म. एवढे वानर घेऊन येतय, एवढे वानर. ते म्हटले येऊ दे, किती येऊ दे, मी काय सामान्य आहे का? काय करणार आहे ते? मंदोदरी म्हटली मालक परवा एकटंच आलं होतं. कोण? हा परवा एकटं चालतं. आणि त्यानं काय केलं, काय करायचं ठेवलं ते सांगा. महाराज म्हटले हनुमंत महाबळी, दाढी रावणाची. म्हणजे काय सांगायचं? याला म्हणायचं बळ नसेल तर बोलू नये. एक तर बळ असावं, नाही तर बळ नसेल तर बोलू नये. बळाचा मुद्दा संपला विषय माझा. मला बळ सांगायचंय तुम्हाला. म्हणजे माणसाने बलवान असावा हा मुद्दा आहे. बळ तुमच्याकडे असलं पाहिजे. कोणतं बळ असावं? तर बघा व्यवहारामध्ये 4 प्रकारचं बळ आपल्याला प्रामुख्यानं पाहता येईल. पहिलं बळ आहे शारीरिक बळ, शरीराचं बळ. दुसरं बळ आहे बौद्धिक बळ, बुद्धीचं बळ. तिसरं बळ आहे लाडकी बहिणी योजना. हा हा हे तिसरं बळ आहे ना. खाते लिंक करून घ्या. आता तुमची मजाच होती, दिवाळी चांगली होती तुमची, पण ते त्यांचंच भांडण लागले. आता 3000 पडले असते खात्यात. येणं जाणे घ्या बरं का, असं काय मनावर घेऊ नका. कशाचं बळ? तिसरं पैशाचं बळ. आणि चौथं बळ खुर्चीचं बळ. खुर्चीचं आता हे जे पेटलंय ना, आता ते त्याच्याकरतात पेटलंय. खुर्चीचं बळ. हे 4 बळ प्रामुख्याने पाहायला भेटतील. हे 4 प्रकारचे बळ आहेत. पहिलं बळ आहे शरीराचं बळ. तुमच्याकडे शरीराचं बळ असलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना तुमचं शरीर चांगलं असेल तर बाकी सगळं काय आहे. शरीर चांगलं असेल. आता आपल्याकडे एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी 50. सरच नाही, पगड्या घेऊन काय करायचं? बाकी लाख भोग नंतर, पण अगोदर तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे. तुमचं शरीर चांगलं असेल तर मग लाख भोग भोगता येतील. नाही तर साखर कारखान्याचा मालक आहे, पण डॉक्टरांनी सांगितले तुला शुगर आहे, साखर खायची, काय करायचं मग त्याला? तुमच्याकडे सर्व काय आहे पण तुमचं शरीर नसेल तर महाराज म्हटले सर्व पाण्यात गेलं. तुमच्याकडे शरीर असलं पाहिजे. शरीर संपदा सगळ्यात महत्वाची. मग तुम्ही शरीर कमवलं पाहिजे. शरीर कमवणं म्हणजे काय करायचं? शरीर कशावर चांगलं होतं? तर ज्याचं चांगलं अन्न आहे त्याचं शरीर चांगलं आहे. तुम्हाला एक कोटी सांगतो, खूप गोड आहे. ज्याचं अन्न चांगलं त्याचं शरीर चांगलं, ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं, ज्याचं मन चांगलं त्याचे विचार चांगले, आणि ज्याचे विचार चांगले ती माणसं कीर्तनाला येतात. आणखी सांगू का? जी माणसं कीर्तनाला येतात त्यांचे विचार चांगले, ज्यांचे विचार चांगले त्यांचं मन चांगलं, ज्यांचं मन चांगलं त्यांचं शरीर चांगलं, आणि ज्यांचं शरीर चांगलं त्यांचा खायचं तर कळतं ना, अन्न चांगलं. अन्न चांगलं बरं का, अन्न चांगलं. अन्न चांगलं असलं पाहिजे. तुमचं शरीर तुमच्या जेवणावर बनतं. आणखी कोटी सांगतो ऐका जेवणासंबंधी. 1 टाइम जेवतो तो योगी, 2 टाइम जेवतो तो भोगी, आणि 3 टाइम जेवतो तो हरबळकर. 3 टाइम जेवतो तो चांगलं पाठ आहे तुमच्या. 3 टाइम जेवतो तो रोगी. आता आपण कोणत्या कोटीत बसतो? काय जण म्हटले महाराज या 3 कोट्याचं काय आम्हाला माहित नाही, आम्हाला दिवसाला 5 टाइम खायला लागत.
आता तुझ्याकरता आपल्याकडे शब्द नाहीत. काही काही माणसाचं जेवणच मापात नसतं म्हणून तेही मापात नसतात. विठाला विठाला एवढे खातात महाराज, एवढे खातात. एका बाईचं वजन 125 किलो झालं. किती झालं? 125 किलो. त्याचा आहारही तेवढाच होता. ती डॉक्टरकडे गेली कंटाळून. ती म्हटली डॉक्टर साहेब लईच वजन वाढलं लई. डॉक्टर साहेब म्हटले तुझा आहार कसा आहे? ती म्हटली एका टाइमला 12 चपात्या खाते. किती खाते? 12 चपात्या. 6 प्लेट भात लागतो. किती प्लेट? 6 प्लेट भात आणि 6 प्लेट भाजी लागते. हा माझा एका टाइमचा आहार आहे. ते म्हटले औषध सांगा काहीतरी औषध. डॉक्टर म्हटले तुला औषध एकच. काय? 12 चपात्या खायच्या. किती खायच्या? अर्ध्या खायच्या. 6 प्लेट भात खाते ना, अर्धा खायचा. 3 प्लेट भात आणि 6 प्लेट भाजी खाते ना, अर्धे खायचे. किती? 3 प्लेट भाजी. ती बाई काय म्हटली माहिती आहे डॉक्टर साहेब हे औषध जेवण झाल्यानंतर घ्यायचं की जेवणाच्या अगोदर घ्यायचं? आता डॉक्टरांना काय केलं असं? माणसं काय खातेत काही ना काही. महाराज म्हटले तुमचं शरीर चांगलं असायचं असेल ना तर तुमचा आहार कसा असला पाहिजे? युक्त आहार गोड म्हटलं महाराजांनी. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आहार कसा असावा? युक्त असावा. युक्त. युक्त शब्दाचा अर्थ काय? आहार मर्यादित असावा. किती माणसाने खाऊ नये, किती खाऊ नये. पोट आपलंय महाराज. आण जरी लोक झालं ते पोट कोणाचं आहे? आपण म्हणतो ना पोट आपलंय. लई खाऊ नये माणसाने. काही काही माणसं काही काहींचं जेवणच मापात नसतं. इकडे लक्ष द्या. काही काही माणसं एवढं जेवतात एवढं जेवतात. आमचा एक माणूस आहे सोबत. तो जेवताना काय करतो माहिती का प्रल्हाद भाऊ? असं पोटाला दाबवतो आणि कपाळाला दाबवतो. काय करतो? जेवताना पोटाला दाबवतो आणि कपाळाला दाबवतो. त्याला विचारलं आम्ही पोटाला का दाबवतो जेवताना? तो म्हटलं कपाळासारखं टणक जोपर्यंत पोट लागणार नाही तोपर्यंत. एवढं कुठं खायचं असतं का? भोजन करावे परिमे भोजन करावे
लुप्तता काय निद्रेते जिनावे भोजन असावे जास्त झोपही नसावी आणि जास्त हे शरीराकरता घातक आहे बरं का लक्षात ठेवा शरीराकरता घातक आहे जास्त जेवण नसावं एवढे खातात काय एवढे खातात काही पोटाला पोट समजलंच नाही पार त्याचं गोडाऊन करून टाकले उचलला माल टाकला उचलला माल टाकला उचलला माल टाकला महाराज म्हटलं एवढं खाणं काही कामाचं नसतं एवढं खाणं कामाचं नसतं आपल्याकडे एक म्हण आहे पा जास्त खाणं हे गरिबीचं लक्षण आहे बरं का शास्त्रामध्ये काय सांगितलं माहिती का ज्या घरामध्ये सारखं तोंड चालू राहतं त्या घरामध्ये दारिद्र्य येतं काय येतं त्या घरात दारिद्र्य येतं महिला मंडळ आणि तुम्हाला माझी विनंती आहे स्वयंपाक करत करत काही खात जाऊ नका हे सगळ्यात मोठं दारिद्र्याचं लक्षण आहे हा देवाला नैवेद्य काढायचा अगोदर आणि स्वतःला देव समजत असाल तर मग काय हरकत नाही कारण तुमचा अधिकार फार मोठा आहे तुम्ही देव्याच आहेत घरच्या विठाला विठाला एक मन आहे पा आपल्या मराठी भाषेत हात फिरे तिथे लक्ष्मी आणि तोंड फिरे तिथे आवदसा कळालं का याचा अर्थ हात फिरे तिथे लक्ष्मी हात फिरे तिथे लक्ष्मी म्हणजे हाताला काम आहे तिथं काय असते काम आहे म्हणजे याचा धुराकोर त्याचं बाटूकान हे असलं काम नाही मग हात फिरे म्हणजे उद्योगासारखा मित्र नाही जगात कोणता आपला उद्योगासारखा म्हणजे जो माणूस नेहमी उद्योग करत असतो तिथं लक्ष्मी असते आणि जिथं सारखं तोंड चालू राहतं काय माणसं किचन मध्ये गेलं काय ते तोंडात टाकतात फ्रीज उघडलं काय ते तोंडात टाकतात हे बंद करा अगोदर लई खाणं कामाचं नसतं भोजन असावे शास्त्रामध्ये सांगितलं ते महत्वाचं आहे कमी खावं महाराज लई खाऊ नये पहिला मुद्दा कमी खावं शरीराकरता आणि दुसरा मुद्दा काही खाऊ नये शास्त्र काही खाण्याची अनुमती देत नाही बऱ्याच उत्तम सेवन शीतळ उत्तम सेवन पुष्टकांती तैसी दिसवानी ऐसी आता संग देई नारायण ऐसी आता संग देई नारायण
सेवन महत्वाचे, आहार करणं महत्वाचाच आहे, पण त्याच्यामध्ये सात्विक आहार करणं हे महत्वाचं आहे. आहार सात्विक प्रिया. जीवन बघा, शरीर चांगलं असणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं शरीर शुद्ध असणं हे महत्वाचं आहे. तुम्हाला शुद्धता कळते का? शुद्ध कशानं असतं तर आहाराचे दोन प्रकार आहेत, एक शाकाहार आणि दुसरा. बऱ्याच जणांचं मत आहे महाराज शरीर बलवान हे कशानं होतं? मांसाहारानं. बऱ्याच जणांचं मत आहे महाराज, बऱ्याच जणांचं. आता इथं किती जणांच्या गळ्यात माळे आहेत? हातवर करा बरं. एक दिसताय तिथं तरुण मंडळी घालणार आहेत, बऱ्यापैकी आहेत, बऱ्यापैकी आहेत. दुसरा वर्ष आणखी किती वर्ष लागतील तुमच्या गळ्यात माळी पडण्या करता? बऱ्याच जणांचे. हा, चांगलं. मला काय म्हणायचंय, बऱ्याच जणांचं असं मत आहे शाकाहाराने पेक्षा मांसाहाराने शरीर काय होतं? चांगलं होतं. पण अध्यात्माचंही मत आणि सायन्सचंही मत याच्या विरोधात आहे. सायन्स असं सांगतं जी माणसं मांसाहार करतात त्यांचे लवकर गुडघे निकामी होतात. काय होतात? लवकर गुडघे काय होतात? निकामी होतात. लवकर नजर काय होते? कमी होते, कमी. मांसाहार तेवढा आम्हाला ताकदवान बनवत नाही. आणि एक दुसरं सांगतो, अध्यात्माचं मत असं आहे की माणसाला अधिकार नाही मांसाहार करण्याचा. मांसाहार कोणी करावा? मांसाहार हा श्वापदाने करावा. आणखी एक सांगतो, मांसाहार करण्याचे लक्षणं सांगतो तुम्हाला. मांसाहार करण्याचे बघा, ज्यांचे दात सुळे आहेत खाली, सुळे, ज्या प्राण्याचे दात खाली सुळे येते, पुढचे दोन दात सुळे. परत ज्यांचे रात्री डोळे चमकतात, रात्री काय होतात? डोळे चमकतात. आणि जो प्राणी जिभेने पाणी पितो त्यांनी काय करायचा? मांसाहार करायचा. आता तुम्ही जे सगळे प्राणी काय करा, डोळ्यासमोर आणा थोडं डोळ्यासमोर. कुत्रा, भया कुत्रा कसा पाणी पितो रे? जिभेने. काय खातो कुत्रा? खातो की नाही? मांस खातो मार. बैल कसा पाणी पितो? नाही. बैल असा शोषून पाणी पितो. कसा पितो? असा शोषून पाणी पितो की नाही? ओठाने पाणी पितो, ओठाने. बैलाचा आहार कोणता आहे? शाकाहार. चारा खातो. बैल किती दिवसाचा उपवास येतो? तुम्ही मांस खाताना पाहिलं कधी? नाही. वाघ जिभेने पाणी पितो, आहार मांसाहार. हा. गाय शाकाहारी, शोषून पाणी पिते. माणूस माणसाचं कसं आहे? पाणी कसं पितो? बाकीचं नंतर बघूया आपण. पाणी कसं पितो? ओठाने पितो ना. ज्यांच्या गळ्यात माळी आहेत त्यांना सोडून, आणि जेवढे मांस खात नाहीत त्यांना सोडून, उद्यापासून जेवढे मांस खातात त्यांनी ओठानं पाणी प्यायचं बंद करायचं. त्यांना अशी कटोरी द्यायची, कटोरी घरच्यांनी. आणि काय म्हणायचं? कालच महाराजांनी सांगितलंय आजपासून पाणी कसं प्यायचं? आजपासून असं पाणी प्यायचं, कारण तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये बसायचं. शास्त्राचं मत नाही, फेडावं लागेल. तुम्हाला वाटतं की मी आज हत्या करतोय ती तुम्हाला माफ आहे? अजिबात. इथं जगात कोणालाच काही माफ नाही. इथं जगामध्ये तुम्ही जे कर्म कराल ते फेडावं लागतं. इथं प्रत्येकाला, रामाला कर्म चुकलं नाही, आपल्याला चुकल का कर्म? देवाच्या बापाला जिथं कर्म चुकलं नाही तिथं आपण कुठले कोण आहेत महाराज? चुकत नाही आपल्यालाही चुकत नाही कर्म. महाराज म्हटले ऋण वैर हत्या. ऋण वैर हत्या Hey,
ऋण वैर हत्या हे न चुके फेडिता, फेडल्याशिवाय चुकत नाही. पहिलं घेतलेलं ऋण, तुम्हाला वाटतं का बरेच जण म्हणतात घेऊन मरून जायचं, कोण नंतर मागणार आहे? असं नाही, ते मेल्यानंतरही चुकत नाही. तुम्ही जर एखाद्याचं कर्ज घेऊन मेलात आणि फेडलं नाही तर शास्त्र असं सांगतं पुढचा जन्म त्याच्या दावणीतला बैल व्हावा लागतो. काय व्हावा लागतो? दावणीत बैल व्हावं लागतं. दावणीत बैल म्हणून फेडावंच लागतं, चुकतच नाही. ते हत्या चुकतच नाही म्हणून मांसाहार सोडून द्या. माणसं ऐकत नाहीत महाराज. माणसांना किती माणसं, आम्ही जर कोणाला म्हटलं मांस सोडून द्या, ते आम्हाला आणखी शानपण शिकवतात. आम्हाला शानपण शिकवाय बसले. आमच्या बघण्यातले कुटुंब आहे, सर्व कुटुंब माळकरी. 50 माणसं घरामध्ये, 50 सगळ्याच्या गळ्यामध्ये माळी. एकटं तेवढं पोरग राहिलं होतं त्यांच्या घरात, फक्त एकटं पोरग. आमचे महाराज त्यांच्या घरी गेले. महाराज म्हटले सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळी, पोरग का ठेवले तसंच? त्या घरातला मोठा माणूस म्हटला सगळ्यांच्या गळ्यात माळी आहेत, पोरग याच्या करता ठेवले. कशा करता? पोराला पाहुण्या करता ठेवले. काही ना आज कळल, काही ना सकाळी कळल, काही ना काला झाल्यावर कळल. पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणजे तुमच्याकडे पाहुणे येतात की नाही? पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणजे सगळेच पाहुणे काय सोमवारी येत नाहीत, काय काय रविवारी येतात. आणि म्हणून त्याला ठेवलंय, म्हणजे पाहुण्यांकरता त्याला ठेवलंय. अरे वा, म्हटलं तुम्ही सगळे माळ करीन, त्याला ठेवलंय पाहुण्यांकरता. त्याला म्हटलं दादा सगळ्याच्या गळ्यात माळीन, तुला ठेवलंय, तुला काय सोपं वाटतं काय खाणं? तुला इथं चांगलं वाटतं? विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढ्या व घड मारिती तोडीती, सोपं आहे का? म्हटले घालून टाक माळ. तो म्हटलं महाराज मांसाहार चांगला लागतो खायला. अरे इकडे आपल्याकडे कमी चांगले पदार्थ आहेत का? काय चांगला पदार्थ आहे? अरे आपल्या महाराष्ट्राचा आवडता पदार्थ कोणता? पुरणपोळी. पुरणपोळी किती सुंदर आहे. तो काय म्हटला माहिती आहे? बघा कशी शानपणा सांगतात. तर म्हटलं महाराज तुमच्या 100 पुरणपोळी आणि आमची एकच नळी. मी म्हटलं धन्यवाद. लोक काय ऑप्शन देतात, पण एक लक्षात घ्या, शरीर एकदाच मिळाले, परत भेटणार नाही. कबीरजी महाराज एवढं गोड बोलले, देवाने चादर तुम्हा आम्हाला एकदा दिले, याला कसं रंगवायचंय तुमच्या आमच्या हातात आहे. विठाल 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 कबीरजी महाराज एके ठिकाणी म्हटले, आम्ही आमची चादर राम नामानं भरलेली आहे. चदरिया चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस बीनी. चदरिया झीनी रे झीनी, अष्टकमल का चरका बनाया, 5 तत्व की पूनी. 9-10 मास बुनन को लागे. किती वर्ष लागतात विणण्या करता हे चादर? बोला बोला. 9-10 मास बुनन को लागे. किती महिने? 9-10 मास बुनन को लागे, आखिर मैली कीनी चदरिया. झीनी रे झीनी, राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी. विठाला मला मुद्दा सांगायचंय, आहार चांगला ठेवा, शरीर चांगलं राहतं. शरीराचं बळ असलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे तरुण मंडळींना, दादांनो, तोंडामध्ये गुटखा टाकून दिवसभर वट्ट्याच्या कट्ट्यावर मोठ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा जिम मध्ये जा, कसरत करा आणि आपलं शरीर काय करा, बळकट बनवा. बळकट. कारण तुमचं उतार वयामध्ये तुमचं शरीरच साथ देणार आहे, बाकी काही साथ देणार नाही. चांगला व्यायाम करा. माझं मत आहे तुम्ही चांगला व्यायाम करा, शरीर कमवा. शरीराचं बळ महत्वाचं आहे, पहिलं बळ आहे. दुसरं बळ याच्यापेक्षा मोठं बळ, चढता क्रम, बुद्धीचं बळ. याच्यापेक्षा बुद्धीचं बळ. पहिलं बळ आहे शरीराचं बळ. पण जिथं शरीराचं बळ थांबतं तिथून पुढे कोणाचं बळ सुरू होतं? बुद्धीचं बळ सुरू होतं. बुद्धीचं. मग माणसाकडे बुद्धी असली पाहिजे. शरीर तर असलंच पाहिजे, पण नुसतं शरीर असून काही कामाचं नाही. बुद्धी असली पाहिजे माणसाकडे.
आता बरेच जण फार शरीरात सुटलेले असतात पण डोक्याचा वरचा भाग फार खाली असतो, काही नसतं वरच्या भागात. तुमच्याकडे बुद्धी असली पाहिजे. महाराज म्हटले ज्या माणसाकडे बुद्धी असते त्या माणसाला स्वदेशही नसतो आणि परदेशही नसतो, त्याला कुठेही किंमत असते. बुद्धिमानाला कुठेही किंमत असते. स्वगृहे पूज्यते मूर्ख, स्वग्रामे पूज्यते प्रभू, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान माणसाला सगळीकडे किंमत आहे, सगळीकडे. तो कुठेही जाऊ द्या. विद्वान माणसाला कसं ठरवून त्याला कुठेही जाऊ द्या महाराज, कुठे आपल्या बुद्धीच्या बळावर तो सगळीकडे किंमत मारतो, सगळीकडे. आणि म्हणून तर महाराज म्हटले बुद्धीचे वैभव काय माणसं शरीराने फार दणकट असतात पण बुद्धीनं कमी असतात, समाजात किंमत नाही. आणि काही काही माणसं दिसायला काडी सारखेच असतात, मनातही भरत नाहीत पण बुद्धीने एवढे तेज असतात महाराज. आणि असा एक माणूस गेल्या वर्षभरापासून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. कोण कोण? उभ्या सरकारचं पाणी पाणी केले त्या माणसानं. आणि पाहाय गेलं तर मनातही बसत नाही तो गडी. पाहिला तर मनातही बसत नाही. मी काय एका समाजाची बाजू मांडत नाही पण मी सांगतोय, अभंगाला धरून बोलते तुम्हाला. माणूस पाहिला तर आपल्या मनातही भरत नाही असं आहे. पण बुद्धी एवढी तेज आहे, बुद्धी एवढी तेज आहे, तो समाजाकरता झटतोय महाराज. समाजाकरता झटतोय तो. कोणी येऊ द्या आणि किती मोठा येऊ द्या, त्याच्याकडे बुद्धी एवढी तेज आहे. कसाही जरी माणूस आला वाकत नाही तो. काय कारण आहे? कारण बुद्धीनं तो लढतोय. आणि मला समाजाचं कौतुक करावं वाटतं त्या की 400 वर्षाच्या नंतर एक नेतृत्व मिळालंय त्या समाजाला. आणि तो समाजही तो नेतृत्व जेवढं काही छत्रपती शिवाजी महाराजांना या समाजाने जपलं तेवढंच मनोज जरांगे पाटलाला ते जपतायत महाराज. विठाला 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 बुद्धिवानाची वट असते, बुद्धिवानाला किंमत असते सगळीकडे, बुद्धिवानाला. आणि आणखी एक सांगतो बुद्धिवान असण्याचा फायदा बघा. बुद्धिवान माणूस कधीच कात्रीत सापडत नाही. किती प्रसंग बेताचा येऊ द्या, कात्रीत कधीच सापडत नाही. कात्रीतच सापडत नाही. कोणी पकडण्याचा प्रयत्न करू द्या. तुम्हाला अकबर बिरबल माहित आहेत का? माहित आहेत सर्वांना. अकबर बादशाह होता आणि बिरबल काय होता? त्याच्या दरबारातला सेनापती होता, नवरत्नापैकी एक होता. बिरबल एवढा प्रचंड बुद्धिमान होता महाराज, एवढा प्रचंड बुद्धिमान. अकबरानं रोज कितीतरी प्रश्न विचारायचे आणि बिरबलानं त्याचं उत्तर द्यायचं. उत्तर हजर जबाबी होता, तिथल्या तिथं उत्तर द्यायचं, तिथल्या तिथं. एवढा बुद्धिमान होता. बादशाह प्रसन्न व्हायचा, रोज काहीतरी द्यायचं, नवरत्नाचा हार द्यायचा, कायचा हार द्यायचा, प्रसन्न असायचा. एके दिवशी बादशाह म्हणला बिरबला, तू एवढा हुशार आहे, तू एवढा हुशार आहे, तर तू ज्यांच्या पोटी जन्माला आला तुझा बाप किती हुशार असेल? काय म्हटला तो? तू एवढा हुशार आहे तर तू ज्याच्या पोटी जन्माला आला तुझा बाप किती हुशार असेल? आणि इकडे तर काहीच नव्हतं. असं थोडंच असतं, बाप कीर्तनकार असला म्हणजे पोरगाय कीर्तनकारच होईल असं नसतं महाराज. ते पेनाराही निघू शकतं असं नसतं ते. आणि बाप पेनारा असेल म्हणजे पोरगाई पेनारच निघेल असंही काही नसतं. ते कीर्तनकारही निघू शकतं. प्रारब्धाचा खेळ आहे. आणि बिरबलाच्या वडिलांचं असं काय नाही, सर्वसामान्य माणूस. बिरबलाने विचार केला बाप काय, बाप कोण केवढा हुशार असेल. आणि अकबर म्हटला बिरबलाला, उद्या काय कर येताना तुझ्यासोबत तुझ्या काय कर, बापाला दरबारामध्ये घेऊन ये, आपल्याला सन्मान करायचा तुझ्या बापाचा. बिरबल पक्का ओळखून होता, हा ईर्षाल आहे. कोण? अकबर. हे नक्की बापाला दरबारात बोलून घेईल काहीतरी विचित्र प्रश्न विचारले. आता बादशहाचा आदेश म्हटल्यानंतर आला घरी.
रोज चेहऱ्यावरती प्रसन्नता असायची, आज थोडा नाराज चेहरा पडलेला. बिरबलाच्या वडिलांनी विचारलं, बिरबला आज झालं काय नेमकं सांग. बिरबल म्हटला, बाबा आज तुमचा विषय निघाला दरबारामध्ये. अकबर काय म्हटला की उद्या येताना तुझ्या बापाला घेऊन एक. नेमकं झालंय काय? काय नाही. बिरबल म्हटला, बादशाह म्हटला की तू एवढा हुशार आहे तर तुझा बाप किती हुशार असेल. अगोदर बिरबलाला घाम सुटला होता, आता बिरबलाच्या बापाला घाम सुटला. आता अकबर काय विचारेल नेमकं. बिरबलाचा बाप म्हणला, बिरबला आपण काय येणार नाही, कारण ते काय विचारलं आपल्याला माहित आहे, आणि ते बादशाह हिरसाल आहे, ते काय विचारल. आता जायचं कसं. बरं नाही गेलं तर पंचायत. बादशाह होता, हे मुळिष्ट माणसं असतात, जावंच लागणार. बिरबल म्हटला, बाबा चला तुम्ही, मी सर्व सांभाळून घेतो. नेमकं त्यानं किती प्रश्न विचारले तरी आपण बोलायचं. तो प्रश्न विचारणार पण तुम्ही तोंड उघडायचं. किती जरी विचारलं तरी तोंड उघडायचं नाही. एवढंच करायचं. औषध एवढंच आहे, पर्याय एवढाच आहे, तुम्ही तोंड उघडायचं नाही, बाकी सगळं मी सारून घेतो. ठरलं. महाराज सकाळी सकाळी गेले दरबारामध्ये. काय ते कुर्निसात असायचा पूर्वीच्या काळामध्ये, ते आदाब वगैरे घातला, उभं राहिली. अकबराने पाहिलं बिरबल आलाय, बिरबलासोबत त्यांचा बाप आहे, असे रांगेमध्ये थांबले. आणि मग महाराज अकबर बोलायला लागला बिरबलाच्या वडिलाला, मग बरं आहे का. बिरबलाने सांगितलं होतं काही जरी बोललं तरी बोलायचं. शांतूबाई बिरबलाचा बाप. परत विचारलं, तब्येत पाणी बरी आहे का. तरी गप महाराज, काहीच बोललं नाही. परत विचारलं, हवा पाणी बरी आहे का. बिरबलानं सांगितलं होतं, बादशाह विचारून विचारून मेला तरी तोंड उघडायचंच नाही, आणि त्यानं उघडलंच नाही महाराज. 4-5 वेळा विचारलं महाराज. शेवटी बादशाहचा येतो महाराज, आपला इगो हाट होतो, त्याचा इगो राहणार आहे का. ते असं चिल्लं आणि एवढं रागावलं महाराज. 4-5 विचारलं, काहीच बोलला नाही बिरबलाचा बाप. आणि एवढं रागावलं आणि ते बिरबलाकडे वळून बिरबलाला म्हणायला लागले, बिरबला मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय केलं पाहिजे. बिरबल म्हटला, जहापणा सध्या जे माझे वडील करतायत तेच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे. सध्या जे माझे वडील करतायत तेच केलं पाहिजे. बादशाह काय म्हटला, मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय केलं पाहिजे. बादशाहला मूर्खात कोणाला काढायचं होतं. कोणाला बोला बोला बोला. राहुल गांधीला नाही. बिरबलाच्या बापाला. बिरबलानं कोणाला मूर्खात काढलं. याला म्हणायचं विद्वान माणसं कात्रीतच सापडत नाहीत. विद्वान माणसं कात्रीत सापडत नाही. बुद्धिमान असलं पाहिजे, प्रचंड बुद्धिमान असलं पाहिजे. कारण बघा, तुम्हाला समाजामध्ये तुमच्या बुद्धीवरून किंमत आहे, तुमच्या बुद्धीवरून किंमत आहे. शरीरानं बघा, रस्त्याचं काम चालू असतात, सध्या रस्त्याचे काम चालू आहेत. एक माणूस दिवसभर त्या रस्त्यावर राबतोय आणि दिवसाच्या काठी 500 रुपयाचा पगार घेऊन घरला जातोय. दिवसभर उन्हामध्ये राबतोय. आणि त्याच रस्त्याचा इंजिनियर एसीच्या रूम मध्ये बसून दिवसाचे 5000 उचलतोय. तो दिवसभर शरीराने काम करतोय. दिवसाला किती मिळत आहेत त्याला. 500. आणि तो एसीच्या रूम मध्ये बसून काहीच महाराज कसलाच अंगाला डाग नाही की कुठला मळ नाही, काहीच नाही, पण दिवसाला 5000 घेतोय. कशाचे. बुद्धीचे. विद्वान सर्वत्र पूज्यते. तुम्ही बुद्धीनं काम करा, डोक्यानं काम करा. डोक्यानं. जिथं शरीरानं काम होत नाही, डोक्यानं काम करा. डोक्यानं काम करा म्हणजे योग्य आहे का. अगोदर एक गडी हाताने इट फोडत होता. काय करत होता. हाताने इट फोडत होता. बायको जवळच होती. बायको म्हटली हातानं फुटत नाही, मग थोडं डोकं लावा. त्याने डोकं लावलं, 4 टाके पडली. कशाला. तिने डोकं लावा म्हणजे तिने म्हटली बुद्धी लावा. विठाला 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 विठाला. बुद्धी कमा. हे पोरांचं तर वय, पोरं शिकले पाहिजेत, बुद्धिवान झालं पाहिजे, बुद्धी असली पाहिजे तुमच्याकडे. आणि बुद्धी कमवण्याकरता लहानपणापासून तसे संस्कार असावे लागतात. आणि संस्कार असण्याकरता चांगल्या ठिकाणी टाकलं पाहिजे. चांगलं म्हणजे आता आम्ही या ठिकाणी उभं राहिलो कारण आमच्यावरती लहानपणापासून तसे संस्कार झाले, तशी ती बुद्धी घासली गेली आमची, म्हणून या ठिकाणी उभे. आणि तुमच्याही कोणत्या मुलांची इच्छा असेल तर श्री संत सद्गुरू नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था संस्थान उमरज या ठिकाणी सर्व काही प्रकारचं वारकरी शिक्षण तुम्हाला दिलं जाईल. आणि तेही मोफत दिलं जाईल. कसली तुमच्याकडून फी घेतली जाणार नाही. त्या संस्थेचं एकच ध्येय संपूर्ण परिसरात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही,
तर संपूर्ण देशामधले लहान लहान लेकर बुद्धिवान झाले पाहिजेत. याच्याकरता त्या संस्थांनी महाराज मोफत शिक्षण संस्था खोलली. तुम्हाला जर काही मुलं टाकायची असतील तर त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. कशा करता? कारण तुम्ही आता त्यांच्यावरती चांगले संस्कार दिले तर ते तुमचं उद्याचं भवितव्य घडणार आहे. तेच पुढचा भारत आहे महाराज, तेच पुढचा भारत आहे. लक्षात ठेवा, बुद्धी कमवलं पाहिजे. शरीरापेक्षा बुद्धीचं बळ. खूप मोठा बुद्धिमानाचा देश आहे आपला, काही कमी बुद्धिमान झाले नाही. या देशामध्ये माणसंच बुद्धिमान आहेत असं काही नाही, स्त्रिया सुद्धा तेवढ्याच बुद्धिमान होत्या. कालिदास नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. किती स्त्रिया बुद्धिमान होत्या लक्षात देऊन ऐका. एवढा एक मुद्दा सांगतो, थांबवतो हा विषय, पुढे चालू आपण. कालिदास नावाचा एक व्यक्ती होता. कालिदास माहिती आहे का कोणाला? नाही, माहित नसणार तुम्हाला. कालिदास हा विक्रमादित्य राजांच्या दरबारामधला एक बिरबलासारखा माणूस होता. कालिदासाचं सांगत नाही मी, त्या कालिदासाच्या राज्यातल्या स्त्रिया एवढ्या विद्वान होत्या. एक स्त्री पाणी भरण्याकरता पानवट्यावर गेली. पानवटा कळतो तुम्हाला? हे तर जुने आमचे MH60, MH70, MH80 यांना माहित आहे पानवटा. आमच्या जुन्या आता आहे. आजी हो आजी, आजी तू तर रेंज धरली चांगली. इकडे पाय शिंग. आजी तुला पानवटा माहित आहे ना? पानवटा माहित नाही? अरे बापरे, पानवटा आहे, पाणी भरायचा पानवटा. हा, ते माहित असं. ते पूर्वीच्या काळामध्ये महिला कुठं जायच्या पाणी भरण्याकरता? पानवट्यावर जायच्या. आणि ती स्त्री पाणी भरण्याकरता पानवट्यावर गेली. आणि एक तहानलेला पानतस्त तहानलेला प्रवासी पाणी पिण्याकरता आला. बुद्धिमान किती होते बघा. पाणी पिण्याकरता आला पानवट्यावरती. आणि जी स्त्री पाणी भरण्याकरता गेली होती महाराज, ती दिसायला एवढी सुंदर होती. ते पाणी पिण्याकरता आलेला पानतस्त ते तहान विसरला आणि त्या सुंदर स्त्रीकडे पाहत राहिला. तिचं सौंदर्य एवढं होतं. पाणी प्यायचं बाजूला राहिलं. त्या स्त्रीनं महाराज आपला घडा भरला, घडा डोक्यावरती ठेवला आणि घराकडे निघाले. तो तहानलेला जो पानतस्त होता पाणी प्यायचं बाजूला राहिलं आणि तो त्या स्त्रीच्या मागे 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 तिच्या घरापर्यंत आला. का आला? त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट भावना तयार झाली, विकार तयार झाला, काम तयार झाला, वासना तयार झाली. स्त्रीनं डोक्यावरची घागर खाली ठेवली. कोणीतरी आपल्या मागे येत चाहूल लागली आणि तिने मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी पुरुष आपल्या दारापर्यंत आला. आपल्या मागे मागे तिने वळून पाहिलं त्याच्याकडे आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते तो का इथपर्यंत आलाय. बघा, काही जणांना चेहऱ्यावरून माणसं वाचता येतात. चेहऱ्यावरचे भाव सुद्धा ओळखता येतात बरं का माणसाचे. तुमच्या नजरेत काय लगेच कळतं. चेहऱ्यावरून तिने ओळखला हा माणूस इथपर्यंत का आलाय. याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय पाप आहे, याच्या मनामध्ये आपल्याबद्दल विकार आहे, याच्या मनाबद्दल आपल्याबद्दल वासना आहे. आणि ती स्त्री त्या पानतस्ताला काय म्हणली बघा. ती कोणत्या भाषेत म्हणली, विद्वत्ता किती असते बघा. ती काय म्हटली आहे का? मग नंतर मी विचारतो. अरे दुसऱ्या, लक्ष देऊ नाही का, नवीन आहे. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची इच्छा करून इथपर्यंत आलास, ती काही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण मी 5व्याची 6वी आहे. तू 11वं जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. लागला का मेळ काही? हळबळकर परत सांगतो. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची इच्छा करून इथपर्यंत आलास, ती काही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण मी 5व्याची 6वी आहे. तू 11वं जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार. जाऊ का घरी मी? नाही, चहा घेऊन ये तुम्ही. बोला लवकर बोला. द्रौपदी कोणती? मुर्मू. हा, तुमचं लग्न झालंय का? ऐका, मी सांगतो, ऐका. चला, मला त्याच्या कथाच बोलवले ना, मी सांगतो ना तुम्हाला. ऐका, तुमचं लग्न झालंय ना? झाले सर्वांचे. बोला ना, चला, आता काय टेन्शन घ्यायचे, बोला तुम्ही. झाले ना लग्न? झाले लग्न? कोणाकोणाचं हात वर करा बरं. हात वर करायची काही गरज नाही, तुमचे चेहरे बघूनच मी सांगतो कोणाकोण झाले. सगळ्यांचं झाले लग्न. लग्नात काय पाहिलं जातं? मुलीची आणि मुलाची काय पाहिली जाते? कुंडली
कुंडली पाहिली जाते आणि त्या कुंडलीमध्ये काय जुळवलं जातात? हा, काय जुळवलं जाते? दाजी लईच हुशार होते तुम्ही. रास असं आहे. मग काय केला या म्हटलं? काय असते? रास. रास असते, रास. ते रास जुळवली जाते बरं का. ते काय असेल त्यांचं त्यांना माहिती आहे. मुलाचं मुलीची, माझं तर आता वैयक्तिक असं मत आहे, मुलाची मुलीची रास जुळूच नाही. रास कोणाची जुळव? सुनाची सासूची जुळली पाहिजे. ते मुलगा कसं ऍडजस्ट करून घेतो. ते रास जुळवली जाते. आणि राशी किती आहेत माहिती आहे का? राशी 12 आहेत. ती ज्योतिष शास्त्राच्या भाषेत बोली बघा. काय बोली बघा? अरे दुसऱ्या ज्योतिष शास्त्रामध्ये पहिली रास आहे मेष आणि दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे बैल. बैल. ती काय म्हटली? अरे दुसऱ्या म्हणजे अरे बोला 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 आता बोला ना. अरे बैला. तिसरी रास आहे मिथुन. तिसरी रास कोणती आहे? मिथुन म्हणजे मैथुन. मैथुन म्हणजे काम. काम म्हणजे वासना. अरे दुसऱ्या म्हणजे अरे बैला. अरे दुसऱ्या तुझ्या तिसऱ्याची इच्छा करून इथपर्यंत आलास म्हणजे ज्या कामाची इच्छा करून इथपर्यंत आलास ती काही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची कन्या आहे. तू 11वा जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं. 11वी रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे घडा. घड्याने जरी माझ्या घरी तू पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. याला म्हणायची विद्वत्ता. ही विद्वत्ता आहे महाराज. आणि अशी विद्वत्ता महाराष्ट्रामध्ये होती. विद्वान सर्वत्र पूज्यते. विठालो 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 विद्वत्ता होती. पहिलं बळ आहे बुद्धिमान असलं पाहिजे. पहिलं बळ आहे शारीरिक बळ. दुसरं बळ आहे बौद्धिक बळ. आता याच्यापेक्षा आणखी मोठं बळ आहे. मी चढता क्रम सांगतोय बळाचा. कोणतं कमवायचं तुमचं तुम्हाला नंतर बघा. याच्यापेक्षा मोठं बळ आहे. जिथं शरीराचं बळ थांबतं तिथं बुद्धीचं बळ सुरू होतं. आणि उभ्या महाराष्ट्राला एक इतिहास माहित आहे. बुद्धीचं किती काम मोठं आहे. प्रतापगडच्या पायथ्याला कोणाची भेट झाली होती पोरो? कोणाची? हा, कोणाच झाली होती? अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची. कोणाची झाली होती? छत्रपती शिवाजी महाराजांची. पोरो मला सांगा दोघांमध्ये ताकदीत कोण मोठा होता? यांच्या शिक्षकांची भेट घ्या बरं अगोदर. यांची चूकच नाही. आणि असं झालंय ते सगळं. ते कॉन्व्हेंट स्कूल झालेत आता आणि त्याच्यामुळे ते शिकवणं झालं बाजूला. आमच्या काळामध्ये मराठी अरे इथं कोण सगळे काय याचेच आहेत का तुम्ही? LKG UKG. अफजल खान ताकदीत कसा होता? मोठा होता. मोठा. किती ताकद होती त्याच्यात माहिती आहे? अफजल खानात असं म्हणतात त्यात एवढी ताकद होती तो लोखंडी पार अशी हातानं वाकवायचा. कोण? अफजल खान अशी हातानं वाकवायचा. बरं वाकवणं ठीक आहे, वाकलेली परत नीट करायचा. एवढी ताकद त्याच्यात होती. आखी तोप एकटा वळवायचा एवढा अफजल खान बलाढ्य होता. बरं अनुभवानं कोण मोठं होतं? अफजल खानच होता. वयानं अफजल खानच. सैन्यानं अफजल खानच मोठं. सगळ्या गोष्टीनं अफजल खान मोठा होता. पण इतिहासाचा शेवट काय सांगतो? फाडलं कोणी कोणाला? कसा फाडला? असा आडवा फाडला. फाडला की नाही? आता कातडे बाहेर काढले त्याची. मला सांगा कशाच्या बळावरती? बुद्धीच्या बळावरती. जिथं शरीर थांबवतं तिथून बुद्धी सुरू होते. विठाला 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 फिजिकली स्ट्रॉंग असलंच पाहिजे तुम्ही, पण मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. मेंटली स्ट्रॉंग पाहिजे तुम्ही. मेंटल. पुढे चला. ह्या दोन बळापेक्षा आणखी एक मोठं बळ आहे. कशाचं? पैसा. ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. पैशात लई ताकद असते महाराज. पैसा कमवा तुम्ही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोण काय म्हणतं लक्षात घेऊ नका. आणि आमचं तर अजिबातच ऐकू नका.
आमचा धंदाच आहे ते सांगणं. धन मिळविले कोटी सैन रे लंगोटी आणती जाशील एकलार प्राण्या माझे माझे म्हणून जोडून या धन काय कामाला आलं. काय काय केलं, किती धंदन करतो हे संपूर्ण कीर्तन भर सांगतो आणि कीर्तन झाल्यानंतर त्यात पैसा करता भांडतो. हे तुम्हाला आमचं सांगतोय मी, आमचं तर ऐकूच नका. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, पैसा कमवा तिकडे काही करा, चोऱ्या करा, डाके घाला. धनवंताला सर्वमान्यता आहे, सर्वमान्यता आहे जगे, सर्वमान्यता आहे सर्वमान्यता माता पिता बरेच जण म्हणतात मला लय समाजात किंमत आहे. बरेच काय म्हणतात आपल्याला लय किंमत आहे, आपल्या वाचून पान हालत नाही. घरात आपल्याला लय मानतात, तुला मानत नाहीत घरातले. कोणाला मानतात? हे खिसा. जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंत घरातली माणसं तुमच्यासोबत नरम आहेत. ज्या दिवशी खिसा थंड होईल माणसं तुम्हाला थंड करण्याकरता बसले. सदा शृंगार सदा शृंगार सदा शृंगार सदा शृंगार भूषणे त्याला किंमत आहे महाराज. जगात दुसऱ्याला कोणाला किंमत नाही. तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. तुम्हाला कोणी खात नाही तुमच्याकडे पैसा नसेल तर. म्हणून पैसा कमवा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. लक्षात घ्या, पैशात लई ताकद असते. पैशात लई ताकद असते. आपल्याकडे जुनी माणसं म्हणतात पैशात एवढी ताकद असते मोरीतलं पोरग बाहेर आलतं म्हणून. कुठलं? कशानं? पैशानं. ह्या पक्षातला नेता त्या पक्षात जायला काही मोठी गोष्ट नाही. पैसा आहे महाराज, पैशात तेवढी ताकद आहे. रात्रीतून 40 गेलती कशानं? नाही ना महाराज, पैशात लई ताकद आहे. जी कामं टेबलाच्या वरून होत नाही ती कामं कशानं? पैशात लई ताकद आहे. झन झन की सुनो झनकार दुनिया है काला बाजार. पैसा बोलता है, पैसा बोलता है, पैसा बोलता है कि पैसा बोलता है. ये दुनिया गोल है. राहू द्या सर. पैशात लई ताकद आहे महाराज, पैशात लई ताकद आहे. म्हणून तुम्ही पैसा कमवा चांगला. पैशात जी कामं शरीरानं होत नाहीत, जी कामं बुद्धीनं होत नाहीत, ती कामं कशाने होतात? पैशाने होतात. हे पैशाचं बळ आहे. पैशाचं बळ हे तिसरं बळ. आता चौथं बळ एक आहे, त्याला म्हणतात सत्तेचं बळ, खुर्चीचं बळ. खुर्चीचं. आज पैसेवाले कशाच्या मागे पळतायत? खुर्चीच्या मागे पळताना दिसतायत. का?
कारण खुर्चीत जी ताकद आहे ती कशात नाही. पावर महत्वाची आहे. पावर. बऱ्याच पैशावाल्याला खुर्ची मिळाल्याशिवाय किकच मिळत नाही. त्यांना किक म्हणजे खुर्चीच असते. इंद्राला सुद्धा आपली खुर्ची सोडावी वाटत. मग तो वरचा इंद्र काय आता महाराष्ट्राचा इंद्र काय. विठाला 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 कोणालाच आपली खुर्ची सोडावी वाटत. सत्यात लई ताकद आहे. हे 4 बळ आहेत. आता आपण तुकोबारायांकडे फिर्याद मांडू. महाराज हे 4 बळ आहेत, पण नेमकं तुमच्याकडे कोणतं बळ आहे आणि कोणत्या बळाने तुम्ही बलवान झाले. महाराजांना आपण विचारूया. महाराज काय सांगतात बघूया. महाराज काय म्हणतायत माहितीये. विवेकासहित विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्याचे बळ वैराग्याचे बळ विवेकासहित धगधगीत ज्वाल अग्नि जैसा धगधगीत ज्वाल अग्नि जैसा धगधगीत ज्वाल अग्नि जैसा धगधगीत ज्वाल अग्नि जैसा विवेकासहित विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्याचे बळ वैराग्याचे बळ विवेकासहित धगधगीत ज्वाल अग्नि जैसा विवेकासहित वैराग्याचे बळ. या 4 पैकी एकही बळ आमच्याकडे नाही. आमच्याकडे बळ कोणतं आहे तर पहिलं बळ महाराजांनी सांगितलंय विवेकासहित वैराग्याचे बळ. आमच्याकडे विवेकासहित वैराग्याचं बळ आहे. हे 4 बळ का नाही त्याचं कारण असं आहे. हे 4 बळ आम्ही कमवले नाही कारण आम्हाला माहित आहे हे 4 बळ महत्वाचे आहेत पण हे धोका देणार आहेत. लक्षात घ्या बरं का. हे 4 बळ महत्वाचेच आहेत. कोणकोणते. शारीरिक बळ, दुसरं बौद्धिक बळ, तिसरं पैशाचं बळ आणि चौथं सत्तेचं बळ. हे 4 बळ महत्वाचेच आहेत पण एक दिवशी काय देणार आहेत. धोका देणार आहेत. कारण हे जेवढे काही बळ आहेत ते कशातले आहेत संसारातले आहेत. हे लक्षात घ्या बरं का. कुठून मिळतं हे लक्षात ठेवा. हे सगळे बळ संसारातले आहेत आणि संसारातले बळ धोका एक दिवशी देणार म्हणजे देणार कन्फर्म आहे ते सुटलं नाही. आणि संसाराने आजपर्यंत तुम्ही आम्हाला धोक्याशिवाय दिलंय काय. दिलंय काय आपल्याला धोक्याशिवाय. असं पटणार नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो. अण्णा तुमचं नाव काय. बोला चला टेन्शन घेऊ नका. नाव सांगा. आप्पाराव. आप्पाराव बाबा तुमचं वय किती आहे. 55-60 आहे. तुमच्या वडिलांची तब्येत चांगली असेल. हा बोला बोला. नाहीत का. आजोबा ठणठणीत असतील मग. आजोबा नाहीत का. पंजोबा बरे असतील मग. त्यांचा पत्ता कडदा खापर पंजोबा चलायचं का आणखी वरी. नाही 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 चलायचं नाही आता कारण आपल्याला माहित आहे ते म्हणजे पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील आता कोणाचा नंबर आहे. आहे की नाही. आहे की आहे ना महाराज. लक्षात घ्या हे विनोदाचा भाग नाही. तुम्हाला मी सार सांगतोय प्रपंचाचं. जिथून आम्हाला जे मिळतं ना
ते एवढं लवकर काढून घेतलं जातं ते कळूही देत नाही आपल्याला. आमचा आमच्या आजा मेला पंजा आजा मेला पंजा मेला पाप मसला गेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा गेला बाप मसना नेला. म्हणजे संसार जेवढं लवकर देतो तेवढ्याच लवकर काय करतो, काढूनही घेतो महाराज, तेवढ्यात लवकर काढून घेतो. आणि महाराज म्हटले आम्ही ह्या व्यवहाराच्या बळाच्या मागे लागलोच नाही. का? कारण आम्हाला प्रपंचाचं सार माहित आहे. प्रपंच कसा आसार आहे सर्व काय आम्हाला माहित आहे. प्रपंचानं आजपर्यंत आम्हाला धोकाच दिलाय. तुम्हाला काय मला काय म्हणजे तुमच्यावर घालून म्हणजे सगळ्यांचं सांगतोय मी. सगळ्यांना आजपर्यंत काय दिलाय, धोका दिलाय. धोका एक सांगू, संसाराचं ना आपलं नातं कसं माहिती आहे. संसाराचं ना आपलं तुम्हाला ते प्रेम वगैरे काही कळतं का? पोरात आहे तरुण मंडळी, तुम्हालाही कळतं पण आता तुम्ही म्हणत नाही. तुम्ही तरुण होतेच नाही की आता, पण आमचे तरुण मंडळी तरुण मंडळी प्रेम आहे ते आपल्याला सर्वांना. एक असं आहे बघा, त्याच्यात आपल्याकडून प्रेम असतं पुढून रिप्लाय नसतो. आपल्याकडून प्रेम असतं, आपलं प्रपोजल असतं, पण पलीकडून ऍक्सेप्ट नसतं. याला कोणतं प्रेम म्हणतात? कोणतं प्रेम म्हणतात? बोलत चला तुमच्या भाषेत सांगतो मी, बोलत चला. एकतर्फी प्रेम आहे ना. कोणतं? वन साइड लव्ह स्टोरी आहे ना, वन साइड. प्रपंचाचं ना आपलं तसंच आहे. संसाराचं ना आपलं जेव्हापासून आपण जन्माला आलो तेव्हापासून त्याच्यावरती एवढं प्रेम केलंय महाराज, एवढं प्रेम केलंय, पण प्रपंचाने कधी आपल्यावर प्रेम केलंच नाही महाराज. त्यानं आपल्याला ऍक्सेप्ट केलंच नाही त्याने, आपल्याला आजपर्यंत केलं नाही. आणि म्हणून मी संसाराचं एक दुसरं नाव ठेवलंय, काय? बेवफा सनम. कशाचं? संसाराचं दुसरं नाव ठेवलंय बेवफा सनम. त्याने आजपर्यंत फक्त आम्हाला धोके दिले. अरे रावणाचा प्रपंच झाला नाही, आपला होईल का? होतच नाही. महाराज म्हटले याच्या मागेच लागलं नाही. आम्ही शरीर कमवलं नाही, आम्ही बुद्धीच्याही मागे लागलो नाही प्रापंचिक, आम्ही पैशाच्याही मागे लागलो नाही. आम्हाला पैशाचंही स्वरूप माहिती आहे. पैसा आज आहे, उद्या राहिलं त्याची शाश्वती नाही. याच्याही पैसा असला पाहिजे, पण आज आहे सदैव सोबत राहील याची. शरीर आज आहे, उद्या राहिलं त्याचा भरोसा नाही. म्हणून रामदास स्वामी एके ठिकाणी म्हटले, दादा अरे कशाच्या भरोशावर राहिला तू? लवकर सावध हो. सावध सावधान वाचे स्मरा नारायण. काळाचे भय आले मग कैचे अवधान. सावध सावधान वाचे स्मरा राम नाम. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. बालपण किती वर्षाचं आहे? 10 वर्षाचं. तारुण्य 20 वर्षाचं. सगळं काय आमचं निघून चाललंय हळूहळू. तिसाची होय भरती
कन्या पुत्र लागे प्रीती मायेशी पडे भ्रांती मग कैची ईश्वर प्राप्ती सावध सावधान वाचे स्मरा नारायण. अरे हळूहळू हळूहळू आम्ही मृत्यूच्या जवळ चाललोय म्हणून साधू संतांनी आम्हाला वेळोवेळा सावध केलंय. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. महाराज म्हणते या व्यर्थ बळाचे आम्ही मागे लागलो नाही. कोणतं कमवलं? विवेकासहित वैराग्याचे बळ. याचं पुढं आपण विश्लेषण करू. पण महाराज हे बळ तुमच्याकडे आलं त्याच्याकरता तुम्ही नेमकं केलंय काय? बलवान झाले आम्हाला कळालं, तुम्ही तुमच्याकडे कोणतं बळ आलं हेही कळालं, पण त्याच्याकरता तुम्ही नेमकं केलंय काय? अभंगाचं वाह, एकदा टाळ्या वाजवा श्रवण करता. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळीयांचा संग केला, बळीयाचा अंग संग झाला. आता बरं का, आजपर्यंत आम्ही असेच होतो. आम्हाला प्रपंचानं आजपर्यंत भरपूर सतावलं. तुकाराम महाराजाला सतावलं नाही का? आपलाच लेकर बाळ आहेत का? असं काही नाही. तुकाराम महाराजाला लेकर बाळ होते, तुकाराम महाराजाला प्रपंच, तुकाराम महाराजालाही प्रपंचाने सतावले. महाराजांचे तसे वाक्य आहेत. महाराज म्हटले, अरे देवा किती संसारानं सतवले. न सहावे पाशाना फुटती भय काप चित्ती भरला. एवढं प्रपंचाने आम्हाला सतावलं, एवढं प्रपंचाने आम्हालाही सतावले. पण आम्ही आता काय केलंय? मोठ्याचा संग केलाय, मोठ्याचा. बळीयाचे आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे आम्ही झालो बळीवंत. करू सर्व सत्ता सर्व ठाई. सर्व सत्ता सर्वावरी.
झालो बळीवंत. आणि बळीयाच्या अंकित गेलो, आम्ही काय झालो, बलवान झालो. मोठं होण्याकरता काही करायचं नाही. तुकोबार आहे आपल्याला सांगतायत. आणि आपल्याला का सांगतायत की तुकोबार याच्याकरता सांगतायत की आपण आजपर्यंत प्रपंच केला, पण जे समाधान आपल्याला मिळवायचे ते मिळालं का हो? आजपर्यंत मिळालं नाही. आम्ही फक्त धावतोय. प्रत्येक जण आज पळतोय, प्रत्येक जण 5 रुपये कमवणाराही पळतोय. भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस अंबानी सुद्धा पळतोयच महाराज, पळतोय. कशा करता पळतोय काही माहित नाही, फक्त पळायचंय आपल्याला. आणि म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतायत की आम्ही जसे बलवान झालोय तसं तुम्हाला व्हायचंय. आता प्रपंचाच्या भरोश्यावर बसलो तर प्रपंच आपल्याला बुडवायलाच बसलाय. आम्ही तरलोय त्याचं काय कारण? भगवंत आहे आम्हाला तारण्याचं कारण. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहरा डुबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. कोण? भगवान. पंढरपूरचा मालक जर नसता तर. हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. विठोबार आम्हाला कसलं संसाराचं टेन्शन नाही आता राहिलं का? कारण आम्ही देवाचा संग केलेला आहे. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. काय बळ आलं तर पहिलं बळ आलं वैराग्याचं. चला आपल्याकडे फक्त 10 मिनिटं राहिलेत हा, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आमच्याकडे पहिलं बळ आलं वैराग्याचं. वैराग्याच्या बळावरती आम्ही काय केलं तर लाथा दिला संसार केला षडउर्मीचा. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्याची परिभाषा काय? विचारसागर या ग्रंथामध्ये वैराग्याची परिभाषा आली. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे इथपासून ते वरपर्यंत अनुकूल भोगाच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. त्याला वैराग्याची परिभाषा म्हणायची. ही विचारसागराची परिभाषा आहे. आता आपली परिभाषा सांगू का? तुमच्या गावातल्या म्हाताऱ्या माणसाला सुपारी चावत नाही की आवडत नाही? चावत नाही. हा, चावत. मग त्यांनी सोडली की का सोडावी लागली? सोडावी लागली. हा, सोडली नाही त्यांनी. तुम्हाला सुपारी चावते सर्व काय होतंय, तुम्ही जर सोडली तर त्याला वैराग्य म्हणायचं. पण जेव्हा चावत नाही तेव्हा सोडणं याला वैराग्य म्हणत नाही. वैराग्य म्हणत नाही. सगळे भोग अनुकूल आहेत आणि ते सोडायचे त्याला वैराग्य म्हणायचं. हे संतांचं लक्षण आहे. सगळं मिळून सोडून देणं याला वैराग्य म्हणतात. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये धर्मावरती व्याख्यान देण्याकरता गेले होते, आपला हिंदू धर्म श्रेष्ठ करण्याकरता. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामीजींची ती वाणी, स्वामीजींची ती प्रखरता, स्वामीजींचं ते तेज आणि स्वामीजींचं ते वक्तृत्व पाहून पाश्चात्य देशातली म्हणजे अमेरिकेतली एक सुंदर स्त्री स्वामींकडे आली. वैराग्य कशाला म्हणतात सांगतो हा.
स्वामींकडे ती सुंदर स्त्री स्वामींकडे आली आणि स्वामींना म्हणायला लागली, स्वामी काय तुमची वाणी आहे, काय तुमचं तेज आहे, काय तुमची प्रखरता आहे, आणि तुमच्याकडे पाहून मला असं वाटतं की तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी काय व्हावा, जन्माला यावा, तुमच्यासारखा मुलगा मला असावा. मग काय इच्छा आहे? इच्छा एवढीच आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. काय म्हटली ती? माझ्यासोबत लग्न करावं. ती किती सुंदर होती माहिती आहे? ती एवढी सुंदर होती म्हणतात तिने जर पानाचा विडा खाल्ला, ती जेव्हा तो रस गिळायची तेव्हा रस इथून खाली उतरताना दिसायचा. म्हणजे एवढी सुंदर होती ती. याला अतिशोक्ती अलंकार म्हणायचा, अतिशोक्ती अलंकार. पण ती एवढी सुंदर होती दिसायला. स्वामीजी म्हटले, पहिला मुद्दा असा आहे, मी भारतीय संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही. दुसरा मुद्दा असा आहे, लग्न केल्यानंतर लेकरू होतच कोण सांगितलं. आणि तिसरा मुद्दा असा आहे, झाला तर माझ्यासारखा होईल याची काय गॅरंटी. तुझी इच्छा आहे ना काय की माझ्यासारखा विद्वान मुलगा जन्माला यावा, माझ्यासारखा सुंदर मुलगा जन्माला यावा. मग एक कर, हे बाकी तर काही होऊ शकत नाही, पण माझ्यासारखा तुला मुलगा पाहिजे ना. मग आजपासून तू माझी आई आणि मी तुझा मुलगा. याला वैराग्य म्हणायचं. हे वैराग्य सगळं काय अनुकूल आहे पण ते भोगायचं नाही, याला वैराग्य म्हणायचं. हे वैराग्य संतांकडे असतं आणि त्या वैराग्याच्या बळावरती लाताडीला संसार केला षडउर्मेचा मार. संसार लाथांना म्हणजे काय? आता एवढा एक दृष्टांत सांगतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. एवढाच सांगतो आता, एवढा ऐका, खूप गोड आहे. बाकी काय तुम्ही घरला घेऊन जा अथवा अन्न घेऊन जा, पण एवढा मात्र दृष्टांत घेऊन जा, खूप महत्वाचा आहे. संसार लाथांना म्हणजे काय? लाथांना म्हणजे काय? तुकोबारायांचा मेहुणा तुकोबारायांकडे पाहुणा म्हणून आला. तुकोबारायांचा मेहुणा तुकोबारायांकडे पाहुणा म्हणून आला. पुरुष मंडळी, मेहुणा म्हणजे बायकोचा आजा म्हणा ना. हो असतो का? मला माहिती आहे भाऊच असतो, पण तुम्ही करंट मध्ये पाहत होतो. तेवढं माहित नाही. कीर्तनकार उभे झालो का? कोणाचा आला मेहुणा? तुकोबारायांचा. कोणाकडे आला? तुकोबारायांकडे आला. तुकोबारायांचा बायकोचा भाऊ. म्हटलं की महाराज एवढा आनंद होतो, आणि बायकोकडचं गणगोत कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. एवढा आनंद झाला, जिजामातेला आनंद झाला. तर कधी नाही ते भावाला वाणी तिनीचा भाऊ एकुलता एक. म्हणजे जिजामाईनं काय केलं माहितीये का? एवढा सुंदर स्वयंपाक केला पूर्णाचा, सुंदर सुंदर सुंदर. घाई गडबडीमध्ये स्वयंपाक केला आणि झाला असं. त्या घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करण्याच्या नादामध्ये स्वयंपाकामध्ये काय टाकायचं राहिलं? मीठ टाकायचं राहिलं. स्वयंपाक कसा झाला? आळणी झाला. आपल्या भाषेत स्वयंपाक आळणी झाला. जेवायला वाढलं महाराज. जेवायला आता पूर्वीचा काळ असा होता की पाहुण्यांसोबत घरचा माणूस जेवायला बसवण्याची पद्धत होती, मर्यादा होती, शिष्टाचार होता. काय कारण? स्वयंपाकामध्ये काही कमी जास्त झालं म्हणजे घरचा माणूस सांगलं. आणि जिजामातेनं भावालाही ताट वाढलं आणि मालकालाही ताट वाढलं, आणि दोघंही जेवायला बसले. पुंडलिकवर धारी सुरू झालं. जे काही तुकोबाराने सुरू केलं महाराज, मेवण्याकडे बघलंही नाही. आता मेवण्याला म्हणावं तरी, हा दाजी सुरू करा, होय दाजी म्हणावं तरी. म्हणलं नाही, काही नाही. महाराज काहीच म्हणले नाही. पुंडलिकवर धैर्य झाली. जे तुकोबाराने सुरू केलं, लाभ रे बरकत रे, लाभ रे बरकत रे, लाभ रे बरकत रे, बघलं नाही काय. आता मेवण्याने विचार केला, दाजीच काही म्हणत नाही तर आपलं तरी सुरू करावं. मेवण्याने घास मुलांना तोंडात टाकला. पहिला घास तोंडात टाकल्याबरोबर मला तोंड असं वाईट केलं. का केलं? कशातच चव नाही. का नाही? आता मीठच नाही ना. स्वयंपाक बेचव झाला, आळणी झाला. तर मेवण्यानं घास पहिला खाला. मी दाजीकडे पाहिलं, तुकाराम महाराजांकडे. दाजी काय म्हणतील तरी. दाजी कशाचे काय म्हणतायत? जे दाजीनं मान खाली घेत कागदली, महाराज लाभ रे बरकतले, लाभ रे बरकत रे, सुरूच. महाराज बघितलंच नाही वर. ताटातलं संपेपर्यंत महाराजांनी मानच वर केली नाही. आणि जसं ताटातलं संपलं तुकाराम भाऊ, तसं हातावर पाणी टाकलं आणि गेले मंदिरात भजन करण्याकरता. आता दाजी का मेवण्याकडे पाहावं तरी, काय तुला पाहिजे का, काय लागत आहे का? काहीच नाही. गेले निघून आपापले. आता मेवना कुठपर्यंत जेवणार आहे? त्याने हातावर पाणी टाकलं, तसंच काहीच खाल्लं नाही आणि बसला बैठकीमध्ये. बराच वेळ गेला निघून घरला. जिजामातेने पाहिलं मालकाचं ताट रिकामं झालं, भावाचं काय ताट रिकामं झालं. भाऊ का जेवला? का भाऊ जेवला नसेल? मालक तर जेवले, भाऊ जेवला नाही. मालक तर जेवले, भाऊ जेवला नाही. ज्याच्याकरता केलं तोच जेवला नाही. मालक तर जेवले, भाऊ जेवला नाही. आता त्याच बाईला काय वाटलं असेल? पण जेव्हा जिजामाता जेवायला बसली तेव्हा तिच्या लक्षात आलं, भाऊ का जेवला नाही. का जेवला नाही भाऊ? स्वयंपाकात मीठच नाही ना. सगळा स्वयंपाक आळणी झाला. आणि जे तिनं महाराज सुरू केला आता विष्णू सहस्रनाम. कोणाच्या नाव? हा महाराज जे बोलायला लागली, महाराज माझ्या मायबापे बरे नाही केले, पदरी बांधली भिकाऱ्याच्या,
माझ्या दोघी बहिणी नांदती सुखाने आणि हे येड माझ्या पदरात, अशा बऱ्याच म्हणतात. तुम्हाला तुमच्या तोंडावर म्हणत नाहीत बऱ्याच. आता यांचं हेच असतं बैठकीत. यांची जेव्हा बचत गट बसतं की नाही, लक्षात घ्या. मला काय सांगायचे, जे सुरू केलं तुकाराम महाराज भजन करून आले घरी. तुकाराम महाराज भजन करून आले आणि घरातला हरिपाठ सुरू झाला. हरिपाठ कळतो का घरातला? हरिपाठ प्रभू बाबा हरिपाठ घरातला एक, आता घरातही हरिपाठच असतो, पण मला असा अंदाज आहे घरातलाही हरिपाठच असतो, पण मंदिरातल्या हरिपाठात आणि घरातल्या हरिपाठात एवढाच फरक आहे. नरेश भाऊ तुझं झालं का? तुला आणखी हरिपाठाचा अनुभव नाही. तुमचं अन्न? हा तुमचं झालंय, चेहऱ्यावरूनच कळतंय. मंदिरातल्या हरिपाठात आणि घरच्या हरिपाठात एवढाच फरक आहे. काय? मंदिरातल्या हरिपाठात टाळं वाजतात आणि घरच्या हरिपाठात हा चांगला अनुभव. घरच्या हरिपाठामध्ये पराती वाजतात, पराती. आणि जे सुरू झाला हरिपाठ, जे बोलायला लागली महाराज, जे बोलायला लागली, जे बोलायला लागली, तुकाराम महाराज म्हटले, आवले अगं का बोलते? आवली म्हटली, मालक कधी नाही ते माझा भाऊ आला, वाणी तिनीचा माझा भाऊ एकुलता एक, स्वयंपाक केला. झालं काय? काय नाही, माझा भाऊ तसाच रिकाम्या पोटांनी का गेला? काय नाही महाराज, स्वयंपाकामध्ये माझ्याकडून चुकून काय राहिलं, मीठ टाकायचं स्वयंपाक झाला आहे नाही. आणि मग तुम्ही सांगाव ना, माझा भाऊ उपाशी पोटी निघून गेला. तुकोबाराने दिलेले उत्तर खूप गोड आहे आणि तुकोबाराय जे बोलले ते खूप गोड आहे. महाराज म्हटले, आवली अगं तुझ्या भावाच्या पोटाचं माझ्या समोर मांडते, इथं माझ्या पोटाचं मला काही कळत नाही, मी काय खातो आणि काय पितो. महाराज म्हटले, आम्ही खातो हे आम्हालाच कळत नाही, तुझ्या भावाचं काय मानते या ठिकाणी, यालाच म्हणायचं. कैसे हे लागते नेनो मुखे, नेनो मुखे, कैसे हे लागते नेनो मुखे, नेनो मुखे, कैसे हे लागते नेनो या सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते काय खातो आम्ही कास या सांगा ते, कैसे लागते नेणमुखे, याला म्हणायचं आमची रचना. आता आम्ही रचनेच्या ताब्यात नाही, तर रचना कोणाच्या ताब्यात आहे? आमच्या ताब्यात आहे. आम्ही रचनेच्या, आम्ही इंद्रियाच्या ताब्यात नाही, इंद्रिय आमच्या ताब्यात आहे. लाता दिला संसार, केला षडउर्मेचा मार. कशाच्या बळावरती? वैराग्याच्या बळावरती. हे पहिलं बळ आमच्याकडे आलं. दुसरं बळ आलं ज्ञानाचं. ज्ञानाच्या बळावरती जन तन धन केले तृणाही समान. आम्हाला जन तृणवत वाटायला लागलं, आम्हाला तन तृणवत वाटायला लागलं आणि आम्हाला धन तृणवत वाटायला लागलं. जन तृणवत वाटायला लागलं याचं कारण समाज कधीच कोणाचा झाला नाही. समाज काल कधीच कोणाचा नव्हता, समाज आज कधीच कोणाचा नाही आणि समाज उद्या सुद्धा कधी कोणाचा राहणार नाही. महाराज तुम्हाला वाटतं का समाज अजिबात नाही? समाज कोणाचाच नाही, समाज त्यांचाच आहे ज्यांची वेळ चांगली. लक्षात घ्यायचं का? समाज त्यांचाच आहे ज्यांची वेळ चांगली. जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा परके आपले असतात आणि जेव्हा आपली वेळ खराब असते तेव्हा आपले सुद्धा परके होतात. लक्षात ठेवा, जेव्हा आपली वेळ खराब येईल ना तेव्हा आपले सुद्धा परके होतात. समाज कोणाचा नाही. हा, शरीर सुद्धा आपलं नाही. मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. शरीर है आपलं नाही, एक दिवस पडणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. भरपूर सांगण्यासारखं आपला वेळ संपला. मला काय सांगायचंय? जन तन धन, धनही नाही आपलं. केले तृणाही समान. हे कशाच्या बळावरती? ज्ञानाच्या बळावरती. आणि तिसरं बळ आमच्याकडे भक्तीचं. तुका म्हणे आता आम्ही मुक्ती
झालो बळीवंत. या 3 बळाच्या बळावरती आम्ही काय झालो? बलवान झालो. कशाच्या निमित्ताने? बळीयाचे अंकित. संपूर्ण अभंगाचा भाव ज्ञानेश्वर